युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। पोलीस भरती विरोधात रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। सरकारचं दुर्लक्ष होतंय असा आरोप आमदार धनगेकर यांनी केलाय। कुठल्याही परिस्थितीत शासन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आज ही तरुण महाराष्ट्रातून खेड्यात आलेली आहेत। त्यांची एक माफक मागणी आहे की त्यांना जे महाराष्ट्र शासनाकडून जे सर्टिफिकेट मिळले नाहीत आणि त्या सर्टिफिकेटमुळे दीर्घाई होऊन त्यांचं आता यश बार होत आहे आणि यश बार होत असताना शासन यांच्याकडे लक्ष देत नाही। आता ही एवढी मोठी बेरोजगारी परत पुढे आपल्या देशात वाढणार आहे आणि ही सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांची मुलं आहेत। सरकारचं दुर्लक्ष होतंय असा आरोप आमदार धनगेकर यांनी केलेला आहे। पोलीस भरती विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। पुण्यामध्ये हे आंदोलन होतंय। पोलीस भरती विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत। तर या पोलीस भरती विरोधात सरकारचं दुर्लक्ष, पोलीस भरतीकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय असा आरोप आमदार धनगेकर यांनी केलाय। पुण्यामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। युवक काँग्रेसने हे आंदोलन छेडलंय। पोलीस भरती विरोधात रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। सरकारचं याकडे दुर्लक्ष होतंय असा धनगेकरांनी आरोप केलाय। 6 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। वयोमर्यादा वाढवण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। तर या सर्व प्रक्रियेकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचं आमदार धनगेकर यांनी म्हटलंय।